हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता. हो करू? हो हो हो. हा. नाव सांगायचं तुम्हाला? हो हो, स्वाती पतुरे, हडपसर. हा, सांगा. मागचा अनुभव अजून आला नाही, पण तरी पण मला आला परत एक अनुभव. हा, येईल तुमच्या तुमचा तो चॅनलला अनुभव शेअर. यायला वेळ आहे अजून. हो हो, हा, शेअर आपल्या केला की अनुभव येत राहतात येत म्हटलं. राहतात, हे मात्र खरं ताई. हो, तरी अजून तो यायचा आहे नाही का? हा, तरी पण हा. बघा. त्याच्या हो, आधीचे काय आले झालं? तुमचे सगळे? हो, आले आले, सगळे हा, आले. हो हो. हो, काय काय हाताळलं? झालेलं, मला ना आता महिनाभरापासून ते गुरुवार वगैरे करते ना, हा तर उपवासाने मला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे. आणि कशी ऍसिडिटी आहे, हा. स्वामींच्या सेवेत आल्यापासून भरपूर कमी झालंय. म्हणजे की काय मला म्हणता? पहिले श्वासच घेता येत नव्हता, हो. पण आता परत काय झालं, थोडं सुरू झालंय. तर आणि काय व्हायचं, उशीने मान अवघडते, तसे मानेच्या नसा वगैरे दुखायच्या. ते अरे पूर्ण अरे गेलं, अरे. पण हा, हायपर ऍसिडिटी टाईप. अरे पण बापरे. मग आहे ना, आता काय झालं, गुरुवार चालू होते आणि लागोपाठ उपवास आले ना, हो तर हो. एका गुरुवारी ऍसिडिटी असताना मी धरला. आणि मिस्टर उशिरा येतात ना, मग उशिरा उपवास सोडते 12च्या आसपास, हा 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 11:30 हा. पावणे 12. हा मग हा. ते जरा जास्तच होतं. तर इतकी ऍसिडिटी भयान झाली, मला जाणवत होतं की त्या नसा खेचल्या जात आहेत. अरे तेव्हापासून काय झालं, गळ्यापाशी दुखणं चालू झालं. अरे. मग सगळे डॉक्टर केले, कुठंच फरक पडला नाही. डॉक्टर म्हणायचे ते ऍसिडवर आल्याने झालं, अँटीबायोटिक्स खाल्ल्या. हा मग हा. एक बाजू झाली की दुसरी सुरू व्हायची, अरे नसा बापरे. दुखायच्या. हो. मग आहे ना, हा. ईएनटी वाल्यांकडे गेले, ईएनटी सर्जन. हा, मग ENT. त्यांनी सगळं चेक केलं. ते म्हणले काहीच नाहीये, नॉर्मल आहे, ब्लड टेस्ट करा. अच्छा. थायरॉइडची त्यांना असं वाटलं, शक्यता. थायरॉइडची हा टेस्ट हा. करा. थायरॉइड म्हटलं की मी घाबरले. हो हो कारण हो ते हो. थायरॉइड कसं, एक दोन डॉक्टर बोलले की थायरॉइड चेक करावं लागेल, ते गळ्याचं तिथं होतं ना. हो, मग ते बरोबर. ते निघालं की आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. आणि मग बरोबर. नेमकं लॅबवाले म्हटले अर्ध्या तासात रिपोर्ट येईल. आणि अर्ध्या तासाने गेल्यावर म्हटले थायरॉइडमध्ये जरा ॲबनॉर्मल वाटतंय, आम्ही अच्छा. पुढं पाठवतोय चेक करायला. हा हा हा. मग तर मी घाबरलेच. उद्या या म्हटले, उद्या आई भेटेल रिपोर्ट. गं! हो. मग माझं ना घोर कष्टोद्धरण पाठ आहे, तरी मला हं. ते लक्षच लागत नव्हतं. म्हणजे स्वामींचं नाव पण घ्यायला असं नाही का, हो, पूर्ण तब्येत टेन्शन ठीक होत आहे. नसेल तर कशातच लक्ष लागत हो, नाही. आणि त्याचं पेन चालू त्या गळ्याचं. मग बरोबर. मी काय केलं, ते स्क्रीनशॉट काढून वाचून 51 वेळा म्हटलं. अच्छा, म्हटलं अच्छा. ते रिपोर्ट नॉर्मल यायला नाही का. हो, हो, तो हो. बोललेला संध्याकाळी 7 पर्यंत येईल, 7च्या अगोदर होईल असं हां, 51 वेळा वाचलं. आणि हां, दुसऱ्या दिवशी गेले मग रिपोर्ट घ्यायला. हां, रिपोर्ट मी बघितलाच नाही, घेतला डायरेक्ट डॉक्टरांकडे ठेवला. हां. डॉक्टर म्हटले कुठे काय, काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. बापरे. अंगावरती काटाच आला माझ्या. अरे बापरे! आणि किती छान. रस्त्याने मी स्वामींना आवाज देत होते, कारण तो लॅबवाले बोलले की नाही ॲबनॉर्मल वाटतं, आम्ही पुढे पाठवतो. म्हणजे घाबरलेच ना. हो, बरोबर. स्वामींना रस्त्याने म्हटले, स्वामी तुम्ही मला कुठेतरी दिसता, मला काय माहित नाही, हां. म्हणजे मदत करा असं आवाहन बरोबर, करत होते. तर बरोबर. हां, केली हां. बघा स्वामींनी मदत. खरंच, तर तेच खरंच. म्हटलं. आणि मग मी म्हटलं घरी गेल्यावर मी तुमचं एक पाठी ते सारामृत पण वाचेन. मग ते पण हां. वाचलं. मग अरे वाह! घरी आले की वाचलं, हं. झालं. आणि मला आहे ना, हां. प्रगट दिनाचा एक अनुभव सांगायचा राहिलाय, तो पटकन सांगते. सांगा, सांगा ना ताई. हां. हा, माझ्यापासून आहे ना, हं. केंद्र थोडं लांब आहे, 2 रिक्षा बदलावं लागतात नाही का. तर हो. मी शेजारी माझ्या सांगून सांगून जे स्वामी सेवक झाले ना, त्या मैत्रिणींना घेऊन गेले होते. हां, हां. तर तिथं आरती वगैरे करता, माझी आई तिथून आहे ना 10 हं. मिनिटावरच आहे, पण त्यांना एवढं स्वामींचं एवढं हे करतात नाही. ते, पण इतकं नाही नाही का. हां, मग हां. मी म्हटलं अगं मी आले, तू ये, आज प्रगट दिन आहे. मग आई वडील आले. अरे पण वाह! नेमके ते असे आले की आम्ही 10:15ला पोहोचलो आणि 10:30ची आरती होती ना, तर ते हां, इतके तंतोतंत आले की खूप गर्दी. पण तिने बरोबर माझ्यापर्यंत आली. हां. आणि तिने आहे ना तिच्या माहेराहून शेतातले चिक्कू आणले होते. अच्छा. हां, हां. तर ते तिने पिकलेले माझ्यासाठी 6-7 छान. वगैरे आणले थोडेफार. मी म्हटलं जास्त नको, हां, आमच्यात कोणी खात नाही, आणूच नको म्हटले, पण तिने आणले. हां, मग तिने माझ्याकडे पिशवी दिली आणि लगेच आरती सुरू व्हायला लागली होती. मग हां. ते जाऊन देत नाही ना पुढे दर्शनाला. बरोबर. हो. मग ती मला म्हटली, मी म्हटलं काय, म्हणली चिक्कू. मी म्हटलं स्वामींना आणले का. ती म्हटली नाही तुला आणले. आणि मी ऑलरेडी केळीचा प्रसाद दिला होता ना. हां. मग मला असं वाटलं अरे बापरे, चिक्कू पण आहे, असं आपण केंद्रातून एकटं कसं घेऊन जायचं, स्वामींना बरोबर, द्यायला पाहिजे होतं. बरोबर. मग तिने जरी मला दिले तरी माझ्या मनात राहिलं. पण ते लगेच आरती सुरू झाली, हां. 10:30ला डॉट सुरू झाली, पुढे येऊन पण देत नव्हते. अरे! मग आरती झाली. मग मी म्हटलं जाऊ दे आता, आरती पण झाली आणि 1-2 कसे ठेवायचे, भरपूर प्रसाद दिला की बरं वाटतं ना. हो. मग मी
पण ते मनात माझ्या आत कुठेतरी ते राहिलेलंच होतं की बापरे राहिले. मग आमचा बराच वेळ गेला तिकडे. हा. मग त्या माझ्या बरोबर होत्या ना त्या ताई, त्या सगळ्या म्हटल्या आपण चालत जाऊ अर्धा रस्ता गप्पा मारत आणि मग रिक्षा करू, 2 रिक्षा करा. आणि खूप ऊन होतं. मग आम्ही एक रिक्षा चालत गेलो आणि दुसऱ्या रिक्षाने उतरलो ना, तिथून परत आम्हाला आतमध्ये थोडं चालावं लागतं आणि खूप ऊन होतं. ऊन होतं आणि रस्त्यावर कोण नव्हतं. अचानक एक उंच माणूस कळकट्ट मळकट्ट कपड्यातला आणि यंगच होता आणि तो ना असे रस्त्यावरचे बाटल्या ते भंगार गोळा केलेलं आणि पाठीवर झोळी. पण तो म्हणजे आमचं अचानक म्हणजे लक्ष गेलं ना, तो समोरून येत होता, आम्ही चाललो होतो आणि तो त्याच्याच नादात होता. पण तो असा हे वाटत होता म्हणजे असं विशेष वाटत होता, असं वाटलं नाही वेगळं काहीतरी त्याच्यात असं. पण मी ओझरतं बघितलं आणि तो आमच्या शेजारी आला आणि त्याने लगेच बोलायला सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काही घेणं देणं नाही त्याचं आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही चाललेलो. तो त्याच्याच नादात आणि एकदम असा व्यवस्थित वाटत होता. मळकट्ट होता पण उंच होता आणि सात्विक. मग आणि माझ्या मनात ते चिक्कूच राहिलेलंच ना, तर मला आणि 12चा टाइम झाला होता, 12-12:30. मग मला काय वाटलेलं की मी असं शोधतच असते कोणी गरजू दिसतं का काय असतं का. तर तो शेजारी आला आणि त्यांनी चालीमध्ये ते गाणं म्हणायला सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ. मला एकदम काटाच आला अंगावरती, बापरे काहीतरी वेगळंच आहे नाही का. मग तो 4 पावलं पुढे गेला. त्या बायका आम्ही एकदम एकमेकींकडे बघितलं, बापरे हा कसं काय गाणं म्हणायला लागला. त्या थांबल्या. मग मी त्यांना आवाज दिला, ओ थांबा ना 1 मिनिट. तो असं भरभर पुढे गेला आणि रोड क्रॉस करायला थांबला. मग तो एकदम हसला माझ्याकडे बघून. मी पिशवीत हात घातला. मला तिथून नैवेद्य म्हणून केळी पण भेटली होती. उपवास होता मला वाटतं. मग मी ते केळी आणि 2 चिक्कू घेतले आणि त्याच्या हातात दिले. त्याने पण एकदम असं व्यवस्थित घेतलं, जसं काय मी त्याला प्रसाद देते असं. पण ते मला असं इतकं भारी वाटलं. मग तो एकदम स्माईल केली की हो मी तुझ्यासाठीच थांबलो होतो प्रसाद. असं त्याचं माझ्या चेहऱ्यावर भाव वाटले. म्हणजे तो बोलला नाही पण नाही का हो असं बॉडी लँग्वेज कळते ना. कळते बरोबर. आणि विशेष म्हणजे तो त्याच्या आमच्या शेजारी आले की त्याने ते गाणं सुरू केलं. स्वामीच असतील. स्वामी. कारण आहे ना त्याचं ते भंगारवाले नेहमी असतात, तो कधी मी बघितला पण नव्हता. आणि त्याचं ते वागणं बॉडी लँग्वेज विशेष होती. मग मी त्या बायकांना म्हटलं बापरे त्या पण आमच्या चर्चा सुरू झाल्या, बापरे ह्यांनी कसं काय सुरू केलं वगैरे नाही का. आमच्या शेजारी आलं की त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. मग म्हणजे मला ते चिक्कूच राहिलेलं कदाचित ते गेलं त्यांच्यापर्यंत आणि त्याने पण घेतलं. मला इतकं भारी वाटलं ना, अजून पण माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणजे स्वामी मनातलं लगेच समजून घेतात नाही का. हो खरंच. तुमची इच्छा पण पूर्ण झाली आणि डायरेक्ट स्वामी भेटले तुम्हाला. हो कसेही करतात, आतली इच्छा त्यांना बरोबर कळते कुठल्या पण रूपाने. आणि तो टाइम म्हणजे त्यांचं जेवणाचाच असतो ना, 12:30च्या दरम्यान. बरोबर तोच टाइम होता. मी तो टाइम पण बघितला. मैत्रिणीशी चर्चा पण केली. त्या म्हटल्या हो असू शकतं. त्या जस्ट आल्यात, मीच सांगितलंय. किती भाग्यवान ताई तुम्ही. हो म्हणजे स्वामीच करून घेतात. स्वामींनीच केलं सगळं. खरंच खूप छान ताई. मी शेअर करते. हो श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री स्वामी समर्थ.